नमस्कार सगळ्यांना. कारण खूप दिवसांनी माझ्या आईकडे आले आहे, तर तुम्हाला माझा ब्लॉग पण खूप दिवसांनी येतो आहे. तर तुम्हाला मी दाखवते माझं माहेरचं वातावरण कसं असतं, घरचं गावचं वातावरण. तर हलका हलका पाऊस पडला होता, बघू शकता इथे. आमच्या इकडे पाकाडी म्हणतात, पाकाडी बघा. गोट्यामध्ये बैल बांधला होता आणि आम्ही बाहेर गेलो होतो. जरा सकाळचं वातावरण छान असतं. थोडा काय पाऊस पडला म्हणून जास्वंदीला पण भरपूर फुलांचा बहर आला होता. आणि असं मी आईकडे शेतात जायला निघाली होती. भात पेरणीचे दिवस होते. भात पेरायला जाणार होतो आम्ही. आणि अशा छोट्या छोट्या मळ्या आहेत आमच्याकडे. तुमच्याकडे कशा असतात? आमच्याकडे छोट्या छोट्या मळ्या असतात आणि आम्ही नंतर ते लावतो. भात जे आता पेरणार ते उगवल्यानंतर आम्ही ती लावणी करणार. आम्ही लावून झाल्याच्या नंतर मग भात कापणी असते, तुम्हाला तर माहीतच असेल. तर अशा प्रकारे बघू शकता, ही विहीर आहे इथे आजूबाजूला. आणि मला त्या विहिरीची आता आठवण आली, म्हणजे मी लहानपणी त्या विहिरीवर पाणी ओढायला जात होती. आणि बघू शकता इकडे सगळं मोकळं वातावरण आहे, मळ्या आहेत सगळीकडे आणि भरपूर लोक पेरणीसाठी आलेले आहेत. आणि खूप जण पेरायला आले आहेत. आम्ही पण पेरायला जातो आहे. बघू शकता इथे आमच्या तर भात पेरायची तयारी चालू होती. आणि आम्ही सगळे लेडीजच आलो होतो. घरी सगळे कामाला गेले होते. भातच पेरायचो, जास्त काही मळ्या नव्हत्या, 4-5च होत्या. त्याच्यातल्या आम्ही 3-4 मळ्या पेरणारच होतो आणि घरी जाणार होतो. बघू शकता ह्या माझ्या दोन्ही वहिनी आहेत आणि ही त्यांची छोटी मुलगी आहे आणि ती मोठी मुलगी आहे. प्रत्येकीची एक एक मुलगी आहे. तर भात पेरणीचे असे दिवस चालू होते. आणि खरं सांगायचं म्हणजे मी खूप दिवसांनी इकडे आलेली आहे. खूप दिवसांनी म्हणजे बऱ्याच वर्षांनी मी माहेरी भात पेरणीच्या टायमिंगला आलेली आहे. आणि बरं वाटलं बऱ्याच दिवसांनी आल्याच्यानंतर. भात पेरणीचं वातावरण वेगळंच असतं, माहेरचं वातावरण तर वेगळंच असतं. आणि मला ती प्रॅक्टिस नव्हती भात पेरणीची, खणायची बारीक बारीक असं खणायचं असतं. आता भात पेरून झालं होतं, बारीक बारीक खणायचं असतं. बघू शकता कसं बारीक बारीक जास्त उंच खतलं ना, आम्ही खततो म्हणजे असं भोकं म्हणतात ना, जास्त खड्डा पाडायचा नसतो. आम्ही जास्त खड्डे पाडत नव्हतो, वरतीच पेरायचं असतं, म्हणजे जेणेकरून भाताची माती व्यवस्थित राहील. मी खूप दिवसाने आली होती, त्याच्यामुळे जास्त प्रॅक्टिस नव्हती ते करायची भात पेरणीची. आणि मला खूप बरं वाटलं. आता आम्ही 2 वेळा पेरून दुसरीकडे जाणार होतो. आणि आजूबाजूचं हा माझा मुलगा आहे. आजूबाजूचं वातावरण तर एवढं छान होतं. हे भात एका साईडला पेरलं होतं आणि एका साईडला पेरलं नव्हतं. आणि वातावरण तर एवढं सुंदर होतं, जास्त ऊन नव्हतं, पाऊस नव्हता, ढगाळ वातावरण होतं, वारा भरपूर सुटला होता. छान अप्रतिम आहे. तुम्हाला जावंसंच वाटत नव्हतं घरी. तर मला जावंसंच वाटत नव्हतं, जाऊच नाही घरी. आणि एवढे छान वातावरण होतं ना. आणि खूप दिवसांनी म्हणजे खूप बऱ्याच वर्षांनी मी इकडे आली होती, त्याच्यामुळे मी पहिलीकडे यायची आणि ते दिवस मला आठवायला लागले होते. तर भात पेरणीच्या दिवशी लहान होती मी तेव्हा, माझ्या आईबाबांबरोबर मी पेरायला यायची. आणि आता चक्क मी पेरायला आली की मग माझी मुलंसुद्धा मोठी व्हायला आली आणि मी पेरायला आलो. छान वाटलं. आता आमचं पेरून झालं होतं आणि आमची घरी जायची तयारी होती. तर इथे सगळं पेरून वातावरण बघून तर छानच वाटत होतं, ढगाळ वातावरण. आणि काय आहे ना, आता पाऊस पण यायला झाला होता, एकदमच काळं काळं कुठं झालं होतं. त्याच्यामुळे आता म्हटलं घरी जाऊया आणि पुढचा ब्लॉग मग नंतर थोड्या वेळाने आपण थांबूया. कारण आता पावसाचं वातावरण झालं आहे, मोबाईल काही जास्त बाहेर काढता येणार नाही. बघा इथे पाऊस पण यायला सुरुवात झाला होता. माझा ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच लाईक, कमेंट